नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता जेवण वगैरे पटकन आवरणार आहे आणि माझा तर पुढे काहीतरी वेगळं आहे म्हणून तुम्हाला हे सगळं काही दाखवत नाही. जेवण वगैरे जे काही बनवलेलं वगैरे हे दाखवणार नाही, दुसरं रुटीन दाखवते. आणि उद्याचा व्लॉग काहीतरी स्पेशल करायचं आहे उद्याच्या व्लॉगमध्ये, म्हणून आजच्या व्लॉगमध्ये सर्व क्लिनिंग करणार आहे. पूर्ण क्लिनिंगचा व्लॉग आहे हा माझा. तर माझा बाहेरचा पॅसेज आहे तो खूप मोठा आहे, म्हणजे दोन्ही बाजूच्या रूमच्या आणि हे आमच्या दोन्ही रूमचं पॅसेज आहे तो एवढा मोठा. तर त्यामुळे खूप बाहेरच्या पॅसेजमध्ये कसं रेग्युलरली रोजच्या रोज झाडू वगैरे होतं, पण तरीसुद्धा खूप घाण होते, धूळ वगैरे येते. त्यामुळे मग खूप डस्टिंग करावी लागते. रोज करूनसुद्धा म्हणजे रोजच्या रोज खूप घाण होते. तर 15 दिवसातून वगैरे मी पूर्ण धुवून वगैरे घेते. पण धुवून घ्यायचं म्हणजे खूप मोठं म्हणजे हे होतं, टेन्शन येतं. कारण ते पाणी जात नाही आमच्या, म्हणजे असं व्यवस्थित असं पाणी जात नाही, मध्ये मध्ये साचलेलं राहतं. म्हणजे असं व्यवस्थित असं पटकन निघून जात नाही, कुठे दुसरीकडे जातं किंवा मध्येच थांबून राहतं, असं होतं. आता हे सगळं पूर्ण बाहेरचं पॅसेज, आणि पॅसेज म्हणजे खालून स्टेअरकेस दोन्ही साईडला आहे, तर दोन्ही साईडला स्टेअरकेस वगैरे क्लीनच करून घ्यावे लागतात मला. त्याशिवाय ते काही पाणी खाली जातं, त्यामुळे एक साईडने खाली जातं. एका स्टेअरकेसवरून मी पाणी खाली म्हणजे सोडते. म्हणजे खाली पण खूप सर्व क्लीन करावं लागतं, जे शिड्या आहे, कारण तिथून आम्ही कधी कधी जातो, तिथूनच मुलं वगैरे जातात. तर ओल्या ह्याने पडू नये, हे करू नये, म्हणून मग ते सुद्धा मला क्लीन करून व्यवस्थित पाणी जरी मारलं किंवा झाडू मारला तरीसुद्धा क्लीन करून घ्यावं लागतं. आता हे सर्व क्लीन करून घेणार आहे, आधी झाडू मारून घेणार आहे आणि नंतर पुढे तुम्ही लास्टपर्यंत माझा व्लॉग बघायला विसरू नका. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये काय येणार आहे हे पण एक हे आहे, क्लू आहे की आजचं क्लिनिंग आणि उद्या काय येणार आहे. तर नक्की लास्टपर्यंत व्लॉग बघा. आता झाडू मारून झालेला आहे माझा, आणि सर्व आता झाडू मारून वगैरे केलेलं आहे. आणि ही चेअर असते ती बाहेरच असते, कधी काही म्हणजे असं कोणतरी पटकन येतं वगैरे म्हणून एक चेअर बाहेर ठेवलेली आहे जागा वगैरे म्हणून. आता बघा, एवढी पूर्ण बादली भरून त्यात मी फिनेल वगैरे टाकलेलं आहे. हे सर्व क्लीन करून चेअर वगैरे क्लीन करून घेते. आणि हे क्लिनिंग करताना खूप मेन म्हणजे काय होतं माहिती आहे का, हे पाणी जात नाही मेन म्हणजे खाली व्यवस्थित पटकन असं. आणि हे पूर्ण मोठा पॅसेज आहे आणि खाली शिड्यांवरती पण पाणी सोडून चालत नाही. शिड्या पण पूर्ण असं क्लीन करून, म्हणजे बाहेर जसं क्लीन आहे तसंच क्लीन करावं लागतं. तर आता डोअर वगैरे पण सर्व क्लीन करून घेते. आणि डोअर वगैरे पण कसं रोजच्या रोज होत नाही, कसं पुसून वगैरे घेतले जातात, पण नॉर्मली धुवून वगैरे होत नाहीत. मग आता हे सर्व क्लीन करते डोअर वगैरे. आणि ते झाले की पाणी म्हणजे मला धुण्याचं टेन्शन नाही, पण काय होतं फुल्ली म्हणजे खाली वाकून वगैरे सगळं असं ते वायपरने वगैरे जरी म्हटलं तर ते सगळं असं धुवून, आता पाणी टाकून ठेवलेलं आहे मी, त्यात थोडंसं म्हणजे कसं धूळ असते ते थोडीशी लवकर निघून जाईल म्हणून धुवून करून घेते. आणि फिनेलने काय होतं लगेच सुकतं ते, म्हणजे लादी वगैरे काही कसं ना पटकन पाणी. आता हे काही मी पूर्ण होत नाही, तर लगेच सुकून पण जाते म्हणून फिनेल टाकलेलं आहे. असं वायपरने मला पूर्ण क्लीन करून घ्यावं लागतं. आणि मेन म्हणजे हा प्रॉब्लेम तर मी मगाशी सांगता विसरून गेले. तर पूर्ण दुसऱ्या दिवशी आहे ना फुल म्हणजे पूर्ण बॅक आहे ना पेन होते, म्हणजे हात वगैरे सगळं पेन होतं, कारण हे क्लीन करताना खूप हे होतं. हे असं सर्व क्लीन करून घ्यावं लागतं पूर्ण, आणि त्यामुळे मग पूर्ण पेन होतं, म्हणून थोडंसं टेन्शन येतं बाहेरचं क्लिनिंग करताना. आणि मग आता हे सगळं असं व्यवस्थित क्लीन करून घेते. क्लीन करून झालं की हे सुकलं पाहिजे, नाहीतर घाण वगैरे येते म्हणून. तर चला, मग आता हे क्लीन करून झालेलं आहे मस्तपैकी छान असं. तर आता काय करते, आतलं आपलं म्हणजे जे डोअर मी धुतला होता, पण तो पण आतल्या साईडनं धुतला नव्हता, बाहेरच्या साईडने वगैरे क्लीन करून घेतलेला, थोडंसं पुसून वगैरे घेते. आणि हे सर्व दरवाजे वगैरे आता मी सर्व क्लीन करून घेणार आहे, कारण याचं रिझन आहे की दरवाजे वगैरे पण कसं 8-15 दिवसातून वगैरे क्लीन करून घेते मी नेहमी तसंच. तर आता पूर्ण लादी वगैरे क्लीन करून घेते, बाहेरचं वगैरे आतलं वगैरे सर्व. आता हे बाथरूमच्या बाहेर एक काय होतं की त्यांनी आम्हाला व्हाईट सिमेंट लावून दिलं होतं, आणि ते काय होतं लगेच असं काळं पडतं आणि लगेच होतं. मग मला ना ब्रशने घासावं लागतं, मग ते व्हाईट असं दिसतं, नाहीतर नाही.
आता ते पण मी दोन्ही साईडचे बाथरूम टॉयलेट सगळं क्लीन करून घेतलं आणि हे सर्व आता म्हणजे बादल्या वगैरे हे सर्व क्लीन करून घ्यायचं आहे मला. म्हणजे आजचा व्लॉग हा स्पेशल क्लिनिंगमध्ये आहे आणि क्लिनिंगमध्ये मेन म्हणजे हा ब्रश जो आहे त्या ब्रशने यूज म्हणजे क्लीन केलं ना की लगेच क्लिअर होतं. आणि हे दरवाजे वगैरे असं सर्व क्लीन करते आता. आणि तिथे तुम्ही म्हणाल की म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही हे का लावलं आहे, कपडा का लावला आहे, कारण तिथून उंदीर येतात, खूप सारे उंदीर येतात. तर मग ते काय होतं, तिथे साबणच ठेवलेले असतात, साबण पण 2-3. का तर रिझन हे की ते उंदीर आले की ते जर साबणा वगैरे पडल्या तर कळते की उंदीर येऊन गेलेला आहे म्हणून तो कपडा पण तसाच ठेवलेला आहे मुद्दाम. नाही बरोबर वाटत, पण काय करणार, उंदीर आले की घरात मग खूप नुकसान होते. म्हणून मग परत अजून बघा ते धुवून क्लीन करून मी परत असंच ठेवलेलं आहे. आता ते सर्व झालं आहे. टॉयलेट बाथरूम सगळं क्लीन करून झालं आहे. बाहेरचं बेसिंग क्लीन करतं. बेसिंग काय नॉर्मलच आहे, रेग्युलरली क्लीन करतो. तर उद्याचा व्लॉग नक्की येणार आहे. तर उद्याच्या व्लॉगमध्ये का मी एवढं सगळं क्लिनिंग करते हे नक्की तुम्ही बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्लॉग लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.